नमस्कार मंडळी. संवादच्या माध्यमातून मागील 3 ते 4 भागांपासून आपण परमहंस परिव्राजकाचार्य श्री सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच टेंबे स्वामी महाराज यांचे चरित्र पाहत आहोत. त्या चरित्राच्या मतितार्थाचे देखील आपण अवलोकन करत आहोत. आज जो विषय मी आपल्या समोर मांडणार आहे किंवा घेऊन आले आहे तो म्हणजे श्री स्वामी महाराजांची ग्रंथसंपदा हा आहे. आद्य शंकराचार्य यांच्यानंतर जर कोणी अशी अफाट ग्रंथसंपदा निर्माण केली असेल तर ती म्हणजे श्री स्वामी महाराज यांनी. श्री स्वामी महाराज विरचित श्री दत्तपुराण या ग्रंथाबद्दल आपण आजच्या भागामध्ये थोडी माहिती घेणार आहोत. श्री स्वामी महाराज हे साक्षात श्री दत्त कृपांकित श्री दत्तप्रभू आणि श्री स्वामी महाराज हे दोघे वेगळे नाहीतच. श्री दत्तप्रभूंनी सांगावे आणि श्री स्वामी महाराजांनी ते लिहून घ्यावे. तसंच श्री स्वामी महाराजांचा हट्ट देखील साक्षात त्या परमात्म्याने पुरवावा इतके तादात्म्य दोघांच्या मध्ये प्रस्थापित झालेले होते. आणि हाच खरा अद्वैत सिद्धांत. जीव ब्रह्माचे ऐक्य प्रतिपादन हीच खरी आध्यात्मिकता. आणि त्यामुळेच श्री स्वामी महाराजांच्या समग्र ग्रंथसंपदेला एका प्रकारची दैवी प्रासादिकता लाभलेली आहे. आणि म्हणूनच प्रत्येक भक्ताने देवाशी अशीच एकरूपता प्राप्त करून घेण्याचे नक्की करावे. आणि भक्ती योगाचं हेच महात्म्य आहे असं मला वाटतं. जे कोणी स्वामींचे ग्रंथ वाचतील, पठण करतील, मनन करतील, त्याचं पारायण करतील, त्याच्यावर चिंतन करतील, त्या सर्वांना या दैवी आध्यात्मिकतेचा किंवा या दैवी अनुभवांचा अनुभव आल्याशिवाय नाही राहणार. थोडक्यात आपण दत्तपुराणाबद्दल आता पाहूया. श्री दत्तपुराण हा ग्रंथ श्री स्वामी महाराजांनी त्यांच्या द्वितीय चातुर्मास या कालावधीमध्ये निर्माण केला किंवा त्याची रचना केली. श्री स्वामी महाराजांचा द्वितीय चातुर्मास हा भागीरथी तीरी ब्रह्मावर्त येथे झाला आणि त्याच कालखंडामध्ये श्री दत्तपुराणाची निर्मिती झाली. हा कालखंड सुमारे सन 1892 असा होता. मूळ जे दत्तपुराण आहे या ग्रंथाची रचना श्री स्वामी महाराजांनी संस्कृत भाषेमध्ये केली. या ग्रंथामध्ये एकूण 64 अध्याय आणि 3500 इतकी श्लोकसंख्या आहे. या समग्र ग्रंथाची रचना ही अष्टक पद्धतीने श्री स्वामी महाराजांनी केलेली आहे. अष्टक म्हणजे 8 अध्याय. ह्या 64 अध्यायांना श्री स्वामी महाराजांनी 8 अष्टकांमध्ये समाविष्ट केलेला आहे. पहिली 2 जी अष्टकं आहेत ती ज्ञानकांड, 3, 4, 5 आणि 6 ही अष्टकं जी आहेत ती उपासनाकांड आणि शेवटची 2, 7 आणि 8 ही अष्टकं जी आहेत ही कर्मकांड म्हणून ओळखल्या जातात. आता मानव जन्माचं जे ध्येय आहे ते काय आहे तर मानव जन्माचं ध्येय म्हणजे त्या सत्य तत्वाची, त्या परमात्मा तत्वाची, त्या ज्ञानाची प्राप्ती करणं हे मानव जन्माचं ध्येय आहे. आणि ह्याचंच वर्णन श्री स्वामी महाराजांनी पहिल्या 2 अष्टकांमधनं म्हणजे ज्ञानकांडातनं केलेलं आहे. श्री स्वामी महाराजांची एक खूप अप्रतिम रचना आहे. त्याचं नाव आहे निर्गुण भूपाळी. त्या निर्गुण भूपाळीमध्ये श्री स्वामी महाराजांनी ज्ञानाबद्दल अतिशय नेमकेपणाने सांगितलं आहे. काय म्हणतात श्री स्वामी महाराज? देह असता विदेहत्व, कर्मे करिता अकर्तृत्व, सर्व भोगोनी अभोक्तृत्व, ऐसे सामर्थ्य ज्ञानाचे. ज्ञानाचं सामर्थ्य काय आहे हे याच्यातनं स्वामी महाराजांनी विशद केलंय.
आणि ह्या अशा समर्थ ज्ञानाला, ह्या ज्ञानाचं सामर्थ्य हे असल्यामुळेच मानवातल्या किंवा या जीव दशेमधल्या आपण नक्कीच त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता या श्रेष्ठ ज्ञानाला प्राप्त करून घेण्याची जी साधनं आहेत त्याचं वर्णन श्री स्वामी महाराजांनी उपासना कांड आणि कर्मकांड ह्याच्याद्वारे केलेलं आहे. कर्म निर्दोष करणे आणि ज्ञान दृढ करणे या दोन्ही गोष्टी या भक्तीमुळे घडून येतात किंवा या उपासनेच्या द्वारे घडून येतात. आणि बघा, जेव्हा आपण हा ग्रंथ बघतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की स्वामी महाराजांनी पहिली 2 अष्टकं आणि शेवटची 2 अष्टकं म्हणजेच ज्ञानकांड आणि कर्मकांड ह्याच्यामध्ये 4 अष्टकं मध्ये उपासना कांड हे ग्रंथ रचताना केलेलं आहे. आणि भक्ती हेच ज्ञान आणि कर्म ह्यांच्यामधला दुवा आहे. कदाचित त्याचमुळे स्वामी महाराजांनी उपासना कांडाला ज्ञानकांड आणि कर्मकांड याच्यामध्ये स्थान दिलेलं आहे. ऋग संहितेप्रमाणे या ग्रंथाची रचना झालेली आहे आणि त्यामुळे दत्तपुराणातला प्रत्येक अध्यायाची सुरुवात ही ऋग संहितेप्रमाणेच होते. या ग्रंथाची टीका ही स्वतः श्री स्वामी महाराजांनीच केली. गुजरातमध्ये सरस्वती नदीच्या तीरावर सिद्धपूर या ठिकाणी या ग्रंथाची टीका श्री स्वामी महाराजांनी रचलेली आहे. आता या ग्रंथाची प्रासादिकता काय आहे? जसं मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं की श्री दत्तप्रभू आणि श्री स्वामी महाराज यांच्यामध्ये एका प्रकारचं अभिन्नत्व प्राप्त झालेलं होतं, अभिन्नत्व निर्माण झालेलं होतं. आणि त्याचमुळे श्री दत्तप्रभूंनी श्री स्वामी महाराजांकडून या ग्रंथाच्या सुरुवातीलाच काही अलौकिक अशा रचना रचून घेतल्या. त्याच्यामध्ये श्री दत्तात्रेय अष्टोत्तर शतनामावली, श्री दत्त प्रार्थना चतुष्कम हे स्तोत्र, श्री दत्त अपराध क्षमापन हे स्तोत्र, त्याच्यानंतर भजनम, देवप्रबोध इत्यादी रचना स्वतः श्री प्रभूंनी स्वामींकडनं रचून घेतल्या. ह्याच्यामध्ये श्री दत्त अपराध क्षमापन स्तोत्र ही जी रचना आहे अशाच पद्धतीची एक रचना श्री स्वामी महाराज विरचित संस्कृत ग्रंथ जो साहस्त्री गुरुचरित्र म्हणून ओळखला जातो हा देखील स्वामी महाराजांनीच रचलेला ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामध्ये श्री दत्त अपराध क्षमापन स्तोत्र हे आपल्याला सापडतं. अतिशय सुंदर आणि अतिशय मधुर असं हे स्तोत्र आहे. या दोन्ही स्तोत्रांबद्दल आपण पुढील भागामध्ये कधीतरी बघूया आणि सविस्तर बोलूया. पहिल्या 2 अष्टकांमधून श्री स्वामी महाराजांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे ते सर्व ज्ञानाच्या प्राप्तीसाठी सुलभ असलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे जसं वेदपादस्तुती, अत्री महर्षी आणि सती अनसूया यांचा गृहस्थाश्रम, हठयोगाचं कथन, योगाचं कथन, या सगळ्या गोष्टींचं विस्तृत विवेचन या ज्ञानकांडामधून आपल्याला बघायला मिळतं. मधली जी 4 अष्टकं आहेत ती उपासना कांड आणि त्यामुळेच त्याच्यामध्ये श्री दत्तात्रेयांच्या अवताराचं कथन, श्री दत्तात्रेयांचे अनेक भक्त आणि त्यांची चरित्र, श्री परशुराम अवताराचं कथन, सहस्रार्जुन राजा त्याची कथा, मदालसा कुवलयाश्व, मदालसेने तिच्या पुत्रांना केलेला ज्ञानोपदेश, अलर्काची कथा, पुढे दत्तप्रभूंकडनं अलर्काला कसा ज्ञानोपदेश झाला, त्याला कृतकृत्यता लाभली ही कथा, आयुराजाची कथा, इंदुमतीची कथा, या सगळ्या भक्तांच्या कथा आणि त्यांनी केलेली भक्ती, त्यांनी केलेली उपासना, प्रभूपर्यंत जाण्याचे सगळे मार्ग ह्याचं विस्तृत विवेचन या उपासना कांडातनं स्वामी महाराजांनी केलेलं आहे. शेवटची जी 2 अष्टकं आहेत त्याच्यामध्ये सुंद उपसुंद यांचं चरित्र, वैष्णव धर्म, एकादशीचं व्रत, तुळशीचं महात्म्य, शिवाचं अर्चन, माघ स्नान त्याची श्रेष्ठता, संन्यास धर्माचा आचार, 16 संस्कार आदी सगळं
कर्मकांड ह्याचं विवेचन ह्याच्यातनं आलेलं आहे. आता आपण या ठिकाणी एक अजून गोष्ट बघणार आहोत, ती म्हणजे दत्तपुराणाचं महत्त्व काय. तर श्री दत्तपुराणाचं महत्त्व मला असं वाटतं की तो जो अज, अविकारी, अविनाशी असं जे परमात्मा तत्व आहे ते म्हणजे एक आहे. ह्याचं प्रतिपादन हेच दत्तपुराणाचा केंद्रबिंदू आहे. स्वामी महाराजांनी हे दत्तपुराणातून सांगितलेलं आहे की शिव, विष्णू, गणेश, शक्ती, सूर्य यांच्यापैकी कुठल्याही तत्वाची उपासना केली तरी ती परमेश्वरापर्यंत जाऊन पोचते. आणि म्हणूनच दत्त संप्रदाय हा व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. ह्याचं खूप उत्तम उदाहरण म्हणजे श्री स्वामी महाराजांनी स्वतः रचलेल्या वाङ्मयातून हे दाखवून दिलेलं आहे. त्या वाङ्मय संपदेतलं, त्या ग्रंथ संपदेमध्ये म्हणूनच श्री स्वामी महाराजांनी सर्व देवतांच्या स्तुतीपर रचना केलेल्या आपल्याला आढळून येतात. आपल्याला जसा जसा वेळ मिळेल तसा तसा यातल्या काही रचना आपण घेऊयात. भगवत पूज्यपाद आदी शंकराचार्य यांच्या मताचा एका अर्थाने पुरस्कारच श्री स्वामी महाराजांनी केलेला आहे असं याच्यातनं आपल्याला आढळून येईल. आणि हाच श्री दत्तपुराणाचा केंद्रबिंदू आहे. श्री स्वामी महाराज विरचित अनेक ग्रंथ, अनेक स्तोत्र, अनेक मंत्र आहेत. आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे. दत्त जयंती देखील आपण काही दिवसांमध्ये साजरी करणार आहोत. याच्यातून मला सगळ्या सश्रद्ध भाविकांना, भक्तांना, साधकांना आणि इतरही सगळ्या लोकांना एक विनंती करावीशी वाटते. श्री स्वामी महाराजांचा जो कुठला आपल्याला एखादा ग्रंथ आवडेल, एखादी रचना आवडेल, एखादं भजन आवडेल, एखादं स्तोत्र आवडेल, त्यातलं काहीतरी एक घ्यावं. जसं जमेल तसं एखाद्या वेळेला वाचावं, त्याच्यावर मनन चिंतन करावं, जमलंच तर त्याचं पारायण करावं आणि त्याच्यातून काय अनुभवायला येतंय हे नक्की आपलं आपण तपासून बघावं. एक दैवी अनुभव आल्याशिवाय तुम्ही राहणार नाही हे निश्चित. याच्यातनं आपण श्री स्वामी महाराजांची आणि साक्षात श्री दत्तप्रभूंची कृपा प्राप्त करून घ्यावी एवढीच इच्छा आहे. आज या भागामध्ये आपण इथेच थांबूया. पुढल्या भागामध्ये आपण श्री स्वामी महाराज विरचित दत्त महात्म्य या ग्रंथाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. आम्ही सादर करीत असलेला हा विषय, त्याच्यातील आशय आपल्याला आवडला असल्यास तो आपण नक्की आपली मित्रमंडळी, आप्तस्वकीय, सुहृद यांच्याबरोबर नक्की शेअर करा. संवाद साधा एकमेकांशी आणि मुख्य म्हणजे आपल्या स्वतःशी. पुढील भागात आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत नमस्कार.